श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली काँक्रिटीकरण करण्यात आलंय. मात्र या काँक्रिटीकरणामध्ये जुने असलेले गतिरोधक देखील बुजले गेले. यामुळे बुजलेल्या गतिरोधकांमुळे या काँक्रिटीकरणावरून वाहन वेगानं चालत असल्यामुळे तपोवन कॉर्नर परिसर, छत्रपती संभाजीनगर नाका या परिसरात अपघाताचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी रात्री देखील 2 युवक या ठिकाणी गंभीर जखमी झाले. यावेळी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावर संताप व्यक्त केला. त्या ठिकाणी पुन्हा पूर्वीसारखे गतिरोधक बसावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होते. सर माझं असं म्हणणं आहे तर पहिले इथं ब्रेकर होते आणि आता ते काढल्या गेल्यामुळं कसं मग परत कोणी ज्यांची गाई झाली घरी कोणी येता जाता आणि त्यांचं कसं मग स्पीडने येता जातं त्यामुळे हे अपघात होता. तर माझं म्हणणं कसं आहे स्पीड ब्रेकर होते ते तुम्ही परत तुम्ही रिप्लेसमेंट परत टाकले पाहिजे आणि हे केले तर मग कसं अपघाताचं थोडं 10% तरी ते हे कमी होऊन जाईल असं माझं म्हणणं आहे सर. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक.